नंदुरबार जिल्ह्यात 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो की नंदुरबार शहरात आता या रिमझिमाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे। नुकतंच पेरणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। चांगला दमदार असा पावसाची एंट्री झाल्यानंतर तर आज आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा जो आहे तो आणखीन मिळणार आहे आणि पेरणी करण्याला वेग जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक नदी नाले जे आहेत ते प्रभावित झालेले आहे। त्यामुळं शेतकरी असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हा मिटणार आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा जो आहे तो एकंदरीतच होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळं दमदार अशा पावसाची एंट्री जी आहे ती झालेली आहे। दमदार असा पाऊस होत असल्यामुळं शेतकऱ्यांकडनं पेरणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती जी आहे ती केली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 लाख हेक्टर क्षेत्रावरती खरीप हंगामाची पेरणी जी ती केली जात असते। त्यात सर्वाधिक पेरणी जी ती कापसाची होत असते। त्यामुळे या होत असलेल्या पावसाचा परिणाम जो आहे चांगला परिणाम तो आता शेतकऱ्यांच्या पेरणी केलेल्या पिकांना होणार आहे। त्यामुळं एकंदरीत नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित झालेले आहेत। तर शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा जो आहे तो होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। जितेंद्र बैसाने, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।